तर आज मी आलूचे पराठे बनवलेले आहेत. तर बऱ्याच वेळेस मी जेव्हा आलूचे पराठे बनवताना दाखवते तर काही ताईच्या कमेंट्स येतात, तुम्ही बनवलेले आलूचे पराठे फुगतात कसे आणि फुटत कसे नाहीत. तर तेच आज मी तुम्हाला दाखवते. तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचे, जे तुम्ही उंडा भिजवतात ते एकदम सॉफ्ट भिजवायचा आहे. चांगला नरम असला पाहिजे, तेच त्याचं टॉप सिक्रेट आहे. आणि आलूची स्टफिंग थंड पाहिजे. तर उंड्याचा एक गोळा घेतला, त्याच्या अगोदर मी छोटीशी पोळी लाटून घेतली, त्याच्यामध्ये आलूची स्टफिंग ऍड केली आणि वरचा एक्स्ट्राचा उंडा काढून एक हलक्या हाताने पराठा लाटून घेतला आणि तेल लावून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा पराठा. ज्या साईडने फुटला त्या साईडने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे आलूचा पराठा मस्त फुगतो. तर मस्त गरमागरम पराठा तयार आहे. तर नंतर सायंकाळी ना मला एक एक्स्ट्रा काम लागलं होतं, ते म्हणजे हे बेसिनच्या नळाचं प्रेशर जे आहे ना ते खूप जास्त वाढलं होतं. नळ चालू केला की पूर्ण अंगावर पाणी येऊ लागलं आणि बरेच दिवस झालं याला ओपन नव्हतं केलं, त्याच्यामुळे पूर्ण जाम झालं होतं. आमच्याकडे खारं पाणी असल्याने त्याच्यामुळे पटकन जाम होतं ते 1-2 महिन्यातच. तर त्याला पूर्ण खाऱ्या पाण्याचे डाग पडले होते. तर कसं बसं करून ते मी आता काढून घेतलं आणि ते एकदम क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर